ऋतुजा पाटील जी कुपवाडची मुलगी होती, उच्च शिक्षित घराणं, उच्च शिक्षित मुलगी, आणि असं असताना सुद्धा जात लपवली गेली. सुकुमार राजगेकडनं तिच्याशी लग्न झालं. लग्नानंतर लक्षात आलं की हे ख्रिश्चन आहेत आणि अशा पद्धतीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तिचा अनन्वित असा छळ झाला आणि त्याची परिणिती अशी झाली की 7 महिन्याच्या गर्भवती ऋतुजाला आपला जीव गमवावा लागला. हा विषय थेट जरी असा नसेल तरी सभापती महोदय पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मला विचारायचं आहे की हे सगळं थांबवण्यासाठी धर्मांतरणाचा जो कायदा आहे तो या राज्यामध्ये अस्तित्वात असणं अतिशय गरजेचं आहे. अशा घटना घडतायत. ऋतुजामुळे आज एक विषय आपल्या समोर आलाय. अशा बऱ्याच घटना घडतायत. संबंधित छत्रपती संभाजीनगरच्या बालगृहामध्ये सुद्धा अशा पद्धतीने जबरदस्तीने धर्म बदलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला. तर मला या ठिकाणी हाच प्रश्न पुन्हा एकदा थेट जरी याच्याशी संबंधित नसला तरी रिलेटेड प्रश्न आहे की धर्मांतरणाचा जो कायदा आहे तो राज्यामध्ये अस्तित्वात येणार आहे का? धन्यवाद.